So we are studying the origin of the paramagnetism. Okay. So how is the origin of paramagnetism? First point is that orbital and spin motion of every electron produces dipole moment. पहिली गोष्ट म्हणजे डायपोल मोमेंट कुठल्या लेवलला तयार होतं? इलेक्ट्रॉनच्या लेवलला डायपोल मोमेंट तयार होतं. आणि कशामुळे क्रिएट होतं? ड्यू टू ऑर्बिटल अँड स्पिन मोशन ऑफ एव्हरी इलेक्ट्रॉन डायपोल मोमेंट इज प्रोड्यूस्ड. म्हणजे थोडक्यात प्रत्येक इलेक्ट्रॉन एक मॅग्नेट तयार करतो. Now in case of paramagnetic substances, all electrons are not paired. पॅरामॅग्नेटिक मध्ये सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन, डायमॅग्नेटिक मध्ये जसं सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतात तसं पॅरामॅग्नेटिक मध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड नसतात. अँड देअरफोर दे कॅन नॉट कॅन्सल टोटली इच अदर्स डायपोल मोमेंट. म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड नसल्यामुळं सगळे इलेक्ट्रॉन एकमेकाचं डायपोल मोमेंट कॅन्सल करू शकत नाहीत, कारण पेअर्ड इलेक्ट्रॉनच फक्त काय करू शकतात? एकमेकाचं डायपोल मोमेंट कॅन्सल करू शकतात. अँड हेन्स एव्हरी ॲटम पजेस रिझल्टंट डायपोल मोमेंट. ओके, हेन्स एव्हरी ॲटम पजेस रिझल्टंट डायपोल मोमेंट. म्हणजे प्रत्येक ॲटम हा काय असणार आहे? मॅग्नेट असणार आहे. ओके, आता इन ॲब्सेन्स आणि प्रेझेन्स काय होतंय ते बघूया. इन ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. इन ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर ॲब्सेंट असेल तर काय होणार आणि प्रेझेंट असेल तर काय होणार याचा पाठ आपल्याला आता बघायचा आहे. इन ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, if external magnetic field is absent, suppose this is the substance, paramagnetic substance. ओके, आणि याच्यामध्ये जे ॲटम्स असणार आहेत लक्षात घ्या, ॲटॉमिक मॅग्नेट असणार आहेत. So due to thermal vibrations, all atomic magnets are randomly oriented and therefore they cancel each other's dipole moment. लक्षात येते. So in absence of external magnetic field, atomic magnets are oriented like this. म्हणजे हे arrow म्हणजे काय असणार आहे? ॲटम मध्ये असणाऱ्या डायपोल मोमेंटची डायरेक्शन असणार आहे. सो इन ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे? ऑल ॲटॉमिक मॅग्नेट्स किंवा डायपोल मोमेंट्स आर रॅन्डमली ओरिएंटेड. ओके, all atomic dipole moments are randomly oriented, therefore they cancel each other's dipole moment and hence net dipole moment on substance is zero. म्हणजे नेट डायपोल मोमेंट ऑन सबस्टन्स काय येणार आहे? सबस्टन्स वर मात्र झिरो होणार आहे. आणि हे कशामुळे असं होतंय? तर ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन्स. म्हणजे हे ॲटॉमिक मॅग्नेट रॅन्डमली का ओरिएंट होतात? तर त्याचं रिझन आहे ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन्स. थर्मल व्हायब्रेशन्स मुळे ते तसं होतंय, लक्षात घ्या. कारण कुठल्याही टेम्परेचरला सॉलिड मध्ये असणारे जे ॲटम जे आहेत ते कुठल्या मोशन मध्ये असतात? व्हायब्रेटरी मोशन मध्ये असतात. आणि या थर्मल व्हायब्रेशन मध्ये ते रॅन्डमली ओरिएंट होतात आणि एकमेकाचं डायपोल मोमेंट कॅन्सल होतात. आता बघा, इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय होणार बघा. वन्स अगेन, सपोज दिस इज अ सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. पॅरामॅग्नेटिकचा आपला विचार चालू आहे आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड फ्रॉम लेफ्ट टू राईट. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता हे बघा, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये कुठलाही एखादा बार मॅग्नेट जर ठेवला तर तो काय होतो? त्या डायरेक्शन ओरिएंट होतो ना. तर त्याच्यामुळे काय होतं? याच्या आतमध्ये असणारे सगळे ॲटॉमिक मॅग्नेट जे आहेत ते काय होतात? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शननं ओरिएंट होतात.
आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, याच्यामध्ये एका साईडला नॉर्थ पोल आणि दुसऱ्या साईडला काय होणार आहे, साऊथ पोल तयार होणार आहे. ओके, सो इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ऑल atomic dipoles orient in direction of external magnetic field and एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन आल्यामुळे अपोजिट नाही, लक्षात घ्या. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अपोजिट नाहीये, तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन डायपोल सगळे आल्यामुळे काय होणार आहे, सबस्टन्स गेट that paramagnetic substance get net dipole moment and it is attracted, that is weakly attracted, it is weakly attracted by magnet, it is weakly attracted by magnet. So this happens in case of paramagnetic substance. ओके, सो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचा प्रत्येक ऍटम हा मॅग्नेटिक डायपोल असतो. इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय होतं, ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन्स, ड्यू टू टेम्परेचर काय होणार, ऑल atomic dipoles आर रॅन्डमली ओरिएंटेड. सगळे atomic डायपोल जे आहेत ते रॅन्डमली ओरिएंट असतात अँड देअरफॉर दे कॅन्सल ईच अदर्स डायपोल मोमेंट. ऑल atomic डायपोल, ऍटोम मध्ये असणारे जे मॅग्नेटिक डायपोल आहेत त्याला atomic डायपोल्स असं म्हणू शकतो, रॅन्डमली ओरिएंटेड अँड देअरफॉर दे कॅन्सल ईच अदर्स डायपोल मोमेंट अँड देअरफॉर नेट डायपोल मोमेंट ऑन सबस्टन्स इज इक्वल टू 0. But when external magnetic field is applied, all atomic magnet orient in direction of external magnetic field. जे रॅन्डमली ओरिएंट होते ते मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन जाणार आहेत. तर देखील तिथे टेम्परेचरचा इफेक्ट असणार आहे. टेम्परेचर पुन्हा एकदा ते मॅग्नेटिक फील्ड कंटिन्युअसली डिस्टर्ब करायचा प्रयत्न करणार आहे. त्या ऍटोमिक डायपोल्स जे आहेत आतमध्ये त्यांना परत डिस्टर्ब करायचा प्रयत्न करणार आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे पूर्ण स्ट्रॉंग मॅग्नेटिझम त्याच्यामुळे क्रिएट होत नाही, लक्षात घ्या. जर सगळे ऍटोमिक मॅग्नेट कंटिन्युअसली मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन राहिले असते तर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे स्ट्रॉंग मॅग्नेट तयार झाला असतं सबस्टन्स, परंतु ते थर्मल व्हायब्रेशन मुळे पॅरामॅग्नेटिक मध्ये होऊ शकत नाही. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट काय, आता जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर पुन्हा एकदा काय होतात, ऑल ॲटोमिक मॅग्नेट रॅन्डमली ओरिएंट होतात अँड देअरफॉर वन्स अगेन सबस्टन्सेस गेट्स डिमॅग्नेटाइज कम्प्लिटली. जे नेक्स्ट पॉइंट काय होणार बघा, पॉइंट नंबर 5. when external magnetic field is removed due to thermal agitations किंवा व्हायब्रेशनला दुसरा वर्ड काय आहे, एजिटेशन्स. ड्यू टू थर्मल एजिटेशन्स ऑल atomic dipoles are again randomly oriented and substance is again completely demagnetized. Substance is again completely demagnetized. That is your answer. So in this way paramagnetic substance behave in presence and absence of external magnetic field. म्हणजे डायमॅग्नेटिकचा प्रत्येक ऍटम हा डायपोल नसतो, पॅरामॅग्नेटिकचा प्रत्येक ऍटम हा डायपोल असतो. पॅरामॅग्नेटिक एक्सटर्नल म्हणजे त्याच्या जवळ मॅग्नेट नसताना
म्हणजे पॅरामॅग्नेटिक मटेरियलच्या जवळ मॅग्नेट कुठला आणला नाही, म्हणजे तिथे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आणलं नाही, तर काय होतात सगळे ॲटॉमिक मॅग्नेट्स रॅन्डमली ओरिएंट असतात. रॅन्डम ओरिएंटेशन म्हणजे काय, ते एकमेकाचं डायपोल मोमेंट जे आहे ते कम्प्लिटली कॅन्सल करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, नेट डायपोल मोमेंट ऑन सबस्टन्स इज इक्वल टू 0. म्हणजे प्रत्येक ऍटम जरी मॅग्नेट असला तरी सबस्टन्स मात्र मॅग्नेट नसतो. परंतु एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर काय होतं, सगळे डायपोल जे आहेत ते मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने येण्याचा प्रयत्न करत असतात. काही ॲटॉमिक मॅग्नेट मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन येतात आणि त्याच्यामुळे काय होणार, सबस्टन्स गेट्स मॅग्नेटाइज्ड अँड इट इज अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेट, बट इट इज वीकली अट्रॅक्टेड. अँड व्हेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ड, once again random orientation takes place and हे लक्षात येते का? थर्ड पॉइंट पुन्हा एकदा बघा, इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आता प्रत्येक ऍटम मॅग्नेट आहे हे तर बरोबर आहे, प्रत्येक ऍटम मॅग्नेट म्हणजे त्याच्या डायपोल मुवमेंटला काहीतरी डायरेक्शन असणार आहे. सो इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे त्या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जवळ कुठलंही मॅग्नेटिक फील्ड नसेल, म्हणजे मॅग्नेट आणायच्या अगोदर काय कंडिशन असते त्याच्याजवळ मॅग्नेट आणायच्या अगोदर काय कंडिशन असते ते आपण स्टडी करायला लागलोय थर्ड पॉइंट मध्ये. तर ऑल ॲटॉमिक मॅग्नेट हे रॅन्डमली ओरिएंट असतात. रॅन्डमली ओरिएंट कशामुळे होतात? थर्मल व्हायब्रेशनमुळे. हे साधा एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघू शकता. एक 2 छोटे बार मॅग्नेट तुम्ही घेतले, ठीक आहे, आणि 2 छोटे बार मॅग्नेट घेतले, एका प्लेटमध्ये घ्या, अल्युमिनियमच्या प्लेटमध्ये, आणि त्याला जरासं काय करा, मूव्ह करा. ते ऑटोमॅटिकली रॅन्डमली एकमेकाला ओरिएंट होतात आणि नॉर्थ पोलला साऊथ पोल आणि साऊथ पोलला नॉर्थ पोल जाऊन चिपटून बसतोय, लक्षात घ्या. कारण नॉर्थ दोन्ही आहे बघा, नॉर्थ नॉर्थ एका साईडला राहिले, साऊथ साऊथ एका साईडला राहिले, तर ऑटोमॅटिकली रिपल्शन होणार ना त्यांच्यामध्ये. आणि कंटिन्युअसली त्याला व्हायब्रेट केलं एका प्लेटमध्ये ठेवून, तर थोड्या वेळानं बघितलं तर एका मॅग्नेटचा नॉर्थ पोल साऊथ पोलच्या डायरेक्शनला येणार आणि दुसऱ्या मॅग्नेटचा साऊथ पोल जो आहे तो नॉर्थ पोलच्या डायरेक्शनला येणार आणि ते एकमेकाला चिपटून बसणार. 2 मॅग्नेट अपोजिट डायरेक्शन झाले ना. म्हणजे कुठलेही 2 छोटे मॅग्नेट आपण एकमेकांच्या जवळ ठेवले तर ते काय करायचा प्रयत्न करतात, नॉर्थ पोल साऊथ पोल कडे जायचा प्रयत्न करणार, साऊथ पोल नॉर्थ पोल कडे जायचा प्रयत्न करणार शेवटी, बरोबर आहे ना. अट्रॅक्शन मुळे, रिपल्शन मुळे ते एकमेकापासून नॉर्थ पोल एकमेकापासून दूर जायचा प्रयत्न करणार 2 मॅग्नेटचे. तसं इथं देखील होते. म्हणजे थोडक्यात एखाद्या प्लेटमध्ये आपण लार्ज नंबर ऑफ मॅग्नेट, छोटे छोटे मॅग्नेट्स जर ठेवले आणि त्याला शेक केलं, ओके, व्हायब्रेट केलं, तर शेवटी तुम्हाला असं दिसून येईल की सगळे ऍटम सगळे जे मॅग्नेट आहेत ते अशा प्रकारे ओरिएंट होतील की ते एकमेकाचा डायपोल मोमेंट कॅन्सल करून टाकतील सगळं. दिस हॅपन्स ड्यू टू अट्रॅक्शन बिटवीन नॉर्थ अँड साऊथ. तसं इथं देखील होतंय. थोडक्यात पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये लॅक्स ऑफ छोटे छोटे मॅग्नेट्स असणार आहेत आणि जे मॅग्नेट काय असणार, कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग मोशन मध्ये असणार आहे. कशामुळं? टेम्परेचरमुळं. आणि त्या व्हायब्रेशन्समुळे काय होतात, ते ऍटम कंटिन्युअसली हलू शकतात, डायरेक्शन चेंज करू शकतात आणि शेवटी नॉर्थ आणि साऊथच्या अट्रॅक्शनमुळे काय होणार आहे, नॉर्थ साऊथ एका बाजूला येणार आहेत आणि काय होणार आहे, सगळे ॲटॉमिक मॅग्नेट एकमेकाला कॅन्सल आउट करणार आहेत. and therefore resultant dipole moment on the substance is equal to 0. ओके, आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? आवाज येतोय का? समीक्षा रिकनेक्ट करून बघ, आवाज येईल कदाचित व्यवस्थित. आणि एक्सटर्नल, हे बघा, आता एक मॅग्नेटिक निडल आपण घेतली आणि ती एअर मध्ये सस्पेंड केली, तर ती काय होते, मॅग्नेटिक निडल ती काय होणार, नॉर्थ साऊथ डायरेक्शन राहते ना. नॉर्थ साऊथ डायरेक्शन का राहते? कारण तिथे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावलं की कुठलाही मॅग्नेट त्या डायरेक्शन जायचा प्रयत्न करत असतो, ठीक आहे. तसं इथं देखील होतं. पॅरामॅग्नेटिक मटेरियलवर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावलं म्हणजे पॅरामॅग्नेटिक मटेरियलच्या जवळ नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल आणला, तर काय होणार आहे, सगळे मॅग्नेट तिथं जे काही मॅग्नेटिक फील्ड असेल, छोटे छोटे जे ॲटॉमिक मॅग्नेट आहेत ते मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन येण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यामुळे सगळे मॅग्नेट एकमेकाला थोडेसे पॅरलल अरेंज होणार, सगळे एकमेकाचे डायपोल मोमेंट कॅन्सल करू शकणार नाहीत. कारण 2 मॅग्नेट अपोजिट डायरेक्शन आले तरच कम्प्लिटली एकमेकाचं डायपोल मोमेंट कॅन्सल करतात. लक्षात येते?
So this is the paramagnetism. Let's study the origin of ferromagnetism. Origin of ferromagnetism. ओरिजिन ऑफ पॅरामॅग्नेटिझम बघितलं, डायमॅग्नेटिझम बघितलं, आता ओरिजिन ऑफ फेरोमॅग्नेटिझम बघायचं आहे. फेरोमॅग्नेटिझम म्हणजे काय? इट इज द फेनॉमिनन ड्यू टू विच द सबस्टन्स इज अट्रॅक्टेड व्हेरी स्ट्रॉंगली टू द मॅग्नेट. हे स्ट्रॉंग अट्रॅक्शन का क्रिएट होतंय त्याचा आपल्याला स्टडी करायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज ओरिजिन ऑफ द फेरोमॅग्नेटिझम. आता फेरोमॅग्नेटिझम जे आहे इट इज एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी. ओके, सो फेरोमॅग्नेटिझम is explained on the basis of डोमेन थेरी. जे फेरोमॅग्नेटिझम का तयार होतंय हे डोमेन थेरीच्या साहाय्याने सांगितलेलं आहे. ओके, आता ही डोमेन थेरी कुणी तयार केलेली आहे? डोमेन थेरी इज प्रपोज्ड बाय सायंटिस्ट वेस. ओके, वेस नावाचा सायंटिस्ट आहे. ओके, आणि त्या सायंटिस्टने डोमेन थेरी निर्माण केलेली आहे आणि ती नंतर एक्सपेरिमेंटली हे लक्षात आलेलं आहे की दिस इज ऍब्सोल्युटली करेक्ट. ओके, सो डोमेन थेरी was proposed by वेस नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी प्रपोज केलेला आहे. त्याच्यामुळे याला डोमेन थेरी किंवा वेस थेरी असंही म्हटलं जातं. आता हे डोमेन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? डोमेन्स म्हणजे काय? तर डोमेन्स आर व्हेरी स्मॉल regions in ferromagnetic substance. ओके, म्हणजे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये छोटे छोटे रिजन्स असतात. ओके, डोमेन्स आर व्हेरी स्मॉल रिजन्स इन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस which are very small regions in ferromagnetic substances in which all atomic dipole म्हणजे आता इथं देखील प्रत्येक ऍटम हा काय असतो? डायपोल असतो. कारण इथं सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड नसतात. म्हणजे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड नसतात. त्याच्यामुळे प्रत्येक ऍटमला डायपोल मोमेंट असतं. म्हणजे प्रत्येक ऍटम हा काय असतो? एक मॅग्नेटिक डायपोल असतो. प्रत्येक ऍटम हा मॅग्नेट असतो आणि प्लस प्रत्येक ऍटम मॅग्नेट असतोच, प्लस त्याच्यामध्ये काय असतं? फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये डोमेन्स असतात. डोमेन्स म्हणजे काय? दीज आर व्हेरी स्मॉल रिजन्स असतात की ज्या रिजन मध्ये सगळे ऍटोमिक डायपोल एकाच डायरेक्शन असतात, रॅन्डमली ओरिएंट नसतात. लक्षात घ्या. सो डोमेन्स आर व्हेरी स्मॉल रिजन इन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इन विच ऑल ऍटोमिक डायपोल्स आर इन सेम डायरेक्शन्स. याची डायग्राम काढायची झाली तर आपण अशी डायग्राम काढू शकतो. ओके, सपोज हा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे, तर हे डोमेन जे आहे ते या पद्धतीने असणार आहेत. हे एक्झॅक्टली सेम साईजचे असतील असं नाही. काही छोटे असतात, काही मोठे असतात. त्यांना एक्झॅक्टली काय साईज किंवा शेप असं काय नसतो. लक्षात घ्या. ओके, आता हा सपोज डोमेन नंबर 1 आहे, तर याच्यामधले सगळे ऍटोमिक मॅग्नेट या डायरेक्शन असणार आहेत. ठीक आहे, याच्यामधले सगळे ऍटोमिक मॅग्नेट फॉर एक्झाम्पल या डायरेक्शन असणार आहेत, लाईक दिस. ओके, किंवा या रिजन मधले सगळे ऍटोमिक मॅग्नेट हे या डायरेक्शन असणार. तर याला डोमेन असं म्हटलं जातं. डोमेन स्ट्रक्चर म्हणजे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये, पॅरामॅग्नेटिक मध्ये कसं असतं? सगळे ऍटम सेपरेट असतात, सगळे ऍटोमिक मॅग्नेट सेपरेट असतात आणि ते सगळेच रॅन्डमली ओरिएंट असतात. तसं इथं नाहीये. इथं काय लक्षात घ्या? एका रिजन मध्ये असणारे, एका डोमेन मध्ये असणारे सगळे ऍटोमिक मॅग्नेट काय असणार आहेत? सेम डायरेक्शनच असणार आहेत, लाईक दिस.
एका डायरेक्शन, एक तर अपवर्ड किंवा डाऊनवर्ड किंवा इन्क्लाइंड जे काय असेल ते, किंवा या रिजन मध्ये. So this is called as domain structure. Okay, so this is the domain structure. So domains are very small region in ferromagnetic substance in which all atomic dipoles are in the same direction. आणि त्याच्यामुळे प्रत्येक डोमेनला काय असणार आहे, सर्टन डायपोल मोमेंट असणार आहे. ओके, हेन्स each domain has certain dipole moment. ओके, प्रत्येक डोमेनला एक सर्टन डायपोल मोमेंट असणार आहे. आता हे जे डोमेन्स असतात तर त्यांची साईज साधारणपणे किती असते. साईज ऑफ डोमेन व्हेरी फ्रॉम 10⁻⁻⁶ सेंटीमीटर क्यूब टू 10⁻⁻² सेंटीमीटर क्यूब. तर याची साईज जी आहे ती साधारणपणे 10⁻⁻⁶ सेंटीमीटर क्यूब टू 10⁻⁻² सेंटीमीटर क्यूब याची साईज असते. आणि साधारणपणे each domain consist of प्रत्येक डोमेन मध्ये साधारणपणे किती असतात, 10⁻17 टू 10⁻21 ऍटम्स असतात किंवा ऍटॉमिक डायपोल्स असतात. ओके, साइज ऑफ ईच डोमेन इज अबाउट 10⁻⁻⁶ सेंटीमीटर क्यूब टू 10⁻⁻² सेंटीमीटर क्यूब असणार आहे. and each domain consists of 10⁻17 to 10⁻21 atomic dipole असतात. आता इथं आपल्याला स्टडी करायचं आहे की एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नसताना काय असतं, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यावर काय होतं आणि स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यावर काय होतं, याचा आपल्याला स्टडी करायचं आहे. इन ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचा एक्झाम्पल काय आहे, आयर्न आहे. आयर्न आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये नसतो त्यावेळी डोमेन कसं असतं, तर इन ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ऑल डोमेन्स आर रँडमली ओरिएंटेड. नाउ आता याच्यामध्ये काय असतं, ऑल डोमेन्स आर रँडमली ओरिएंटेड. म्हणजे एका डोमेनचं डायपोल मोमेंट टुवर्ड्स राईट असेल तर दुसऱ्याचं टुवर्ड्स लेफ्ट असणार आहे, एकाचं अपवर्ड असेल तर दुसऱ्याचं कोणाचं तरी डाऊनवर्ड असणार आहे. सो इन दिस वे ऑल डोमेन्स आर रँडमली ओरिएंटेड, हेन्स दे कॅन्सल आउट each others डायपोल मोमेंट. आणि त्याच्यामुळे काय करतात, ते एकमेकाचा डायपोल मोमेंट काय करतात, कॅन्सल करतात. हेन्स लोखंड जे आहे किंवा आयर्न जे आहे ते मॅग्नेटच्या जवळ आल्यानंतरच त्याला मॅग्नेटिझम मिळतं. ओके, मॅग्नेट पासून दूर असताना मॅग्नेटिझम नसतं, प्रत्येक डोमेन जरी मॅग्नेट असला तरी. तर हे याच्यामुळे होते. हेन्स होल सबस्टन्स इज नॉन मॅग्नेटिक किंवा नेट डायपोल मोमेंट त्याच्यावरचं 0 असणार आहे. आता पुढं वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यावर काय होतं आणि स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर काय होतं त्याचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. तर हे डायग्रॅमॅटिकली थोडंसं आपण असं दाखवू शकतोय. इट इज लाईक दिस. हे बघा, हिअर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड
from left to the right, but it is a weak. And here external magnetic field is applied from left to right, but it is a strong. या 3 केसेस आपल्याला स्टडी करायचे आहेत. एक केस आपण ऑलरेडी बघितलेला आहे, म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नसेल तर याचे सिंपल डायग्राम जे आहे ते असे आपण ड्रॉ करू शकतो. व्हेरी सिंपल डायग्राम कॅन बी लाईक दिस. सपोज हा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे आणि याच्यामध्ये 4च डोमेन आहेत. किती डोमेन आहेत? 4 डोमेन्स आहेत, 4च आहेत. ओके, एकामध्ये डायरेक्शन टुवर्ड्स राईट असेल तर ओके, तर दुसऱ्यामध्ये डायरेक्शन काय असणार आहे? टुवर्ड्स लेफ्ट असणार आहे. एकामध्ये डायरेक्शन अपवर्ड असेल तर दुसऱ्यामध्ये डायरेक्शन काय असणार आहे? डाऊनवर्ड. त्याच्यामुळे सगळे डोमेन एकमेकाचा डायपोल मोमेंट कॅन्सल करतात. हे आपण सिम्प्लिफाईड डायग्राम मध्ये असं दाखवू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट, वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावलं तर काय होतं? इन प्रेझेन्स ऑफ वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड द डोमेन्स which are in direction of external magnetic field increases in size. कारण डोमेन जे आहे, डोमेन्स आर नॉट फिक्स्ड इन साइज, देअर बाउंड्रीज आर मुव्हेबल. ओके, हा एक पॉइंट महत्वाचा आहे. साइज ऑफ डोमेन किती आहे? 10⁻⁶ सेंटीमीटर क्यूब टू 10⁻² सेंटीमीटर क्यूब. each domain consists of 10⁻70 to 10⁻21 atomic dipoles. and महत्वाची गोष्ट काय आहे? देअर बाउंड्रीज आर मुव्हेबल. बाउंड्रीज आर मुव्हेबल. हा देखील पॉइंट महत्वाचा आहे. देअर बाउंड्रीज आर मुव्हेबल. त्यांच्या बाउंड्री जे आहे ते मुव्हेबल असतात, बाउंड्री मूव्ह होऊ शकतात. ओके, त्याच्यामुळे व्हेन वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड, ओके, सो डायपोल्स which are in direction of magnetic field increases their size. and dipole म्हणण्यापेक्षा domains which are in direction of external magnetic field increases their size, and domains which are in opposite direction of external magnetic field decreases their size. So diagram can be drawn like this. So this is the diagram. काय झालंय बघा, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन असणारा जो डोमेन आहे, म्हणजे सगळ्यात वरचा डोमेन, तो काय झालेला आहे? एनलार्ज झालेला आहे. आणि डोमेन जो अपोजिट डायरेक्शन आहे तो काय झालेला आहे? श्रिंक झालेला आहे, कमी साईजचा झालेला आहे. वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर असं होणार आहे. अँड देअरफॉर नेट डायपोल मोमेंट इज डेव्हलप्ड ऑन द सबस्टन्स. आणि स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर काय होणार? व्हेन स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड, सगळेच डोमेन जे आहेत ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन येतात. अँड सबस्टन्स इज स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज्ड. ठीक आहे, आणि स्ट्रॉंग अट्रॅक्शन क्रिएट होत आहे. तर अशा प्रकारे हे एक्सप्लेनेशन ऑफ द फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ वेज थेरी आहे किंवा डोमेन थेरी आहे. फर्स्ट केस तर झालेली आहे. इथं सेकंड केस आता लिहूया. पॉइंट नंबर 6. पॉइंट नंबर 6 का आहे? इन प्रेझेन्स ऑफ वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर काय होणार आहे? इन प्रेझेन्स ऑफ वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, डोमेन्स इन डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड increases their size.
and domains in opposite direction decreases their size. ठीक आहे. तर या पद्धतीने हे घडतंय, लक्षात घ्या. इन प्रेझेन्स ऑफ वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, डोमेन इन डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड increases their size and domains in opposite direction of external magnetic field decreases their size. Hence, substance get net dipole moment and it is magnetized. परंतु आता इथं हे वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केल्यावर काय होतंय, लगेच सगळे डोमेन ओरिजिनल शेप अँड साइज रिगेन करतात आणि देअरफॉर इट इज कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज्ड. हे पण लिहावं लागेल इथं. व्हेन दिस वीक मॅग्नेटिक फील्ड, in this weak magnetic field is removed, all domain regain original size and substance is completely demagnetized. Completely demagnetized होतो. Substance is completely demagnetized. आता स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर काय होणार बघा. स्ट्रॉंग, when strong magnetic field is applied, इथं एवढंच सांगतो मी तुम्हाला. इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय होतात, सगळे डोमेन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन येतात आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तो सबस्टन्स जो आहे तो स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज होतो आणि स्ट्रॉंग अट्रॅक्शन डेव्हलप करतो नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल बरोबर, किंवा त्या मॅग्नेट बरोबर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बरोबर स्ट्रॉंग अट्रॅक्शन डेव्हलप करतो. परंतु आणखी एक इथं प्रॉब्लेम आहे. आता हे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड जर रिमूव्ह केलं, हे बघा पुन्हा एकदा सांगतो मी, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड लावलेलं रिमूव्ह केलं तर सगळे डोमेन मात्र पूर्वीच्या शेप अँड साईजला येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे थोडंसं मॅग्नेटिझम त्याच्यामध्ये शिल्लक राहतं. हे लक्षात ठेवावं लागेल. हा महत्वाचा फरक आहे. म्हणजे वीक मॅग्नेटिक फील्ड लावलं आणि काढून टाकलं तर तो कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज होतो. परंतु स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड लावलं आणि काढून घेतलं तर तो कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज होत नाही.